नमस्कार. एका विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मी महेश म्हात्रे आज तुमच्या समोर मांडणार आहे एका चतुरस्त्र लोकनेत्याची विलक्षण गाथा. ही आहे पवार कथा. महाराष्ट्राच्या राजकारण आणि समाजकारणाला ज्याने आपल्या कर्तृत्वाने आकार दिला, अफाट यश आणि बेफाट टीका या दोन्हीचा अगदी एकाच वेळी स्वीकार केला, ज्यांच्या प्रत्येक कृतीने विरोधकांसोबत साथीदारांनाही नेहमीच बुचकळ्यात टाकलं, सलग 52 वर्ष विधिमंडळ आणि संसदेत प्रभाव टाकणारे, महाराष्ट्र आणि राष्ट्र उभारणीच्या कामात जवळपास 60 वर्ष सक्रिय योगदान देणारे नाव म्हणजे शरद पवार. शरद पवार यांचं राजकारण संपणार असे टप्पे महाराष्ट्राच्या राजकारणात एकदा नव्हे अनेकदा आले होते. पण पवार प्रत्येक संकटावर स्वार होऊन यशस्वी होत गेले. आजही राजकारणातील प्रत्येक घडामोड आपल्या भोवती फिरवत ठेवण्यात हा तडफदार नेता यशस्वी ठरला. ज्या वयात लोक राजकारणात सक्रिय नसतात, त्या वयात 80च्या उंबरठ्यावर पवार निवडणुकीचा दणक्यात प्रचार करतात. पावसात भिजत भाषण करतात, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उभे राहतात, त्यांची दुःख समजून घेतात, तरुणांशी त्यांना समजणाऱ्या भाषेत बोलतात, म्हणून ते आज पण महत्वाचे ठरत आहेत. महाराष्ट्रात अवकाळी पावसानं प्रचंड नुकसान केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्लीत जाऊन भेटणारे पवारच असतात. महाराष्ट्राच्या सत्ता कारणाची सगळी समीकरणं ठरवणारे शरद पवारच असतात. सिद्धरामय्यांना आपल्या मीटिंग दरम्यान बोलवलं होतं. राजकीय चर्चा. निवडणूक विधानसभेची असो किंवा लोकसभेची, महाराष्ट्रात प्रत्येक निवडणूक पवार यांच्या नावाभोवतीच फिरते, किंवा निवडणूक निकालानंतरचं राजकारण, सत्ताकारण पवारांभोवती फिरताना दिसतं. हा आजचा नव्हे, गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे. 2014च्या निवडणूक निकालानंतर सगळ्यांना अचंबित करत पवार यांनी भारतीय जनता पक्षाला बिनशर्त पाठिंबा दिला होता आणि शिवसेनेला सत्तेबाहेर फेकली होती तब्बल 70 दिवस. आज 5 वर्ष उलटल्यावर पवार म्हणतात ती एक राजकीय खेळी होती. त्यावेळेला आम्हाला बीजेपी आणि शिवसेना यांनी लवकर एकत्र येऊन असं वाटत होतं आणि त्यासाठी आम्ही केलेली ती खेळी होती. शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाचा, बोलण्याचा, हसण्याचा, बघण्याचा, न बघण्याचा लोक निरनिराळा अर्थ काढतात. महाराष्ट्राच्या आजवरच्या घडामोडींवर नेहमीच पवार प्रभाव राहिलाय. पण 2019च्या विधानसभा निवडणुकीत पवारांनी बजावलेली भूमिका त्यांच्या अवघ्या कारकिर्दीवरील कळस म्हणता येईल. बरोबरच्या साथीदारांनी, जवळच्या नातलगांनी पक्ष आणि सोबतीचा त्याग केलेला, भारतीय जनता पक्षाची यशाची कमान सतत वाढत असलेली, देवेंद्र फडणवीस यांच्या कामांचा झंझावात, आघाडीतील काँग्रेस पक्षातील महत्वाच्या नेत्यांचे पक्षांतर आणि काहींचे सूचक मौन, सर्वसामान्य लोकांमध्ये राजकारणाबद्दल निर्माण झालेलं नैराश्य, या सगळ्या पार्श्वभूमीवर भाजप सेना यशाचे आकडे मांडत असताना निराशा,
शुराच्या हृदया कधी स्पर्श न करी या काव्यपंक्तींना अनुसरून पवार निवडणूक प्रचार कामाला लागले आणि त्यांनी भल्या भल्यांना कामालाही लावलं. अनेक उत्तम फायनान्स तयार करण्याच्या संबंधीचं काम करणारे आमचे अनेक सहकारी आहेत आणि कुस्ती परिणाम वेगळा हा भाजपवाल्यांच्या तोंडात न ठोकणारा हा विषय आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी ही खऱ्या अर्थाने कुस्ती नाही आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा देऊन पवारांनी 70 दिवसांसाठी का असेना सेनेला भाजपपासून दूर केले होते. अगदी त्याचीच पुनरावृत्ती म्हणून 2019च्या सत्ता संघर्षाकडे पाहता येईल. केंद्रात जरी भाजपचे सरकार असले, हाताशी फक्त 54 आमदार असले, तरी पवारांच्या घरीच सत्तेचं समीकरण ठरताना दिसतंय. पवार पॉवर तीहीच म्हणता येईल. जवळजवळचे सहकारी आपले इष्ट सगळे भाजपकडे मोठ्या प्रमाणात गेले का नाही हे मला माहिती नाही. माझ्या पक्षाचे 8 लोक गेले विधानसभेचे आणि मला असं वाटतं की 8 लोक म्हणजे फार नाही. एक काळ असा होता 1978 साली की माझे काहीतरी 7 का 62 लोक निवडून आले आणि थोड्या दिवसामध्ये त्या 60 मध्ये 54 लोक गेले. 6 लोक राहिले, त्याच्यात मी एक म्हणजे 5. पण त्या 5 लोकांच्या वर पुन्हा एकदा आम्ही पक्ष उभा केला. पुन्हा 70 लोक निवडून आले आणले. जे गेले त्यातले बहुसंख्य पराभूत झाले. आज हे जे गेले माझी खात्री आहे की त्यांची स्थिती हीच होणार आणि दुसरी काय होणार नाही. काळ अनुकूल असो किंवा प्रतिकूल, पवार राजकारणात कायम सक्रिय असतात. गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रातील अनेक आंदोलनांमागे खुली किंवा छुपी पवार प्रेरणा होतीच. नेत्याने आपल्या अवतीभोवतीचं वातावरण सतत तापत ठेवलं पाहिजे आणि कायम नेतृत्व करण्यासाठी सिद्ध राहिलं पाहिजे. हे सूत्र पवारांच्या राजकारणाकडे पाहिल्यावर लक्षात येतं. 1991 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शरद पवार संरक्षण मंत्रिपदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. 10-12 वर्षांनी तात्विक किंवा सैद्धांतिक कूस बदललेली दिसते. पवार 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 मध्ये गृहराज्यमंत्री झाले. वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी 1978 मध्ये मुख्यमंत्री झाले. पण मुख्यमंत्री पद मिळवताना त्यांनी त्यावेळेसचं रेड्डी आणि इंदिरा काँग्रेसचं सरकार पाडलं होतं. पण त्यांचा पुलोदचा प्रयोग फार काळ टिकला नाही. तसंच काँग्रेस बाहेर राहण्याचाही त्यांचा निश्चय फार काळ टिकला नाही. 1986 मध्ये पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पण त्यानंतर 1999 मध्ये सोनिया गांधी यांच्या विदेशी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करत त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसला रामराम ठोकला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. अर्थात जेव्हा लगेचच सत्ता मिळण्याची चिन्ह दिसली त्यावेळेस पवारांनी पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसशी हातमिळवणी केली. 2014 मध्ये पुन्हा एकदा मोठी सैद्धांतिक उडी घेत पवारांनी चक्क अडचणीत असलेल्या भाजप सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता. आणि आता 2019च्या निवडणूक निकालानंतर महायुतीतील सेना भाजपमध्ये सुरू असलेल्या सत्ता स्पर्धेला हवा देत पवारांनी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी अशी अशक्यप्राय आघाडी अक्षरशः जोर बैठका देत उभी केली. पवारांच्या या काहीशा संदिग्ध बऱ्यापैकी गूढ व्यक्तिमत्वाची बीज त्यांच्या बालपण आणि तरुणपणातील एकूण घटनांमध्ये दडली आहेत की काय याचा कुणीतरी नीट शोध घेतला पाहिजे.
जवळचं काटेवाडी हे तसं छोटं गाव. पवारांचे आई बाबा गोविंदराव आणि शारदाबाई हे पुरोगामी विचारांचे. आई शारदाबाई आणि मोठे भाऊ अप्पासाहेब यांच्या बुद्धिनिष्ठ स्वभावाची पवारांवर चांगलीच छाप पडली होती. राजकारणाचं बाळकडू प्रत्यक्ष आईकडूनच मिळाल्याने पुण्यात शिक्षणाला आलेल्या शरदरावांचा मूळ राजकारणी पिंड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. आपल्यासोबत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन ते कधी गोवा मुक्ती लढ्याचं समर्थन करायचे, तर कधी चीन विरुद्धच्या युद्धादरम्यान जनमत संघटित करताना दिसायचे. एकूणच काय तर बाळाचे पाय पाळण्यात दिसायला लागले होते. कॉलेजच्या जीवनामधली पहिलीच निवडणूक लढवून वर्ग प्रतिनिधीची ते निवडूनही आले आणि त्यानंतरच्या पुढच्या 4 वर्षाच्या काळामध्ये कॉलेजच्या वेगवेगळ्या विभागाच्या निवडणुका ते लढायचे. आणि त्या लढायच्या जवळ नाही केवळ पवार पब्लिक पॅनल, पवार पॅनल या नावाने त्या निवडणुका लढल्या जायच्या. तर त्या वेळेला असं मला स्वतःला असं जाणवलं की ह्या माणसाला सामाजिक कामाची गोडी आहे. काहीतरी लोकांसाठी करावं, जसं विद्यार्थ्यांसाठी आत्ता करतोय, कदाचित पुढच्या आयुष्यामध्ये लोकांसाठी काही करावं अशी एक त्यांची एक ध्येय असावं असं माझ्या लक्षात यायला लागलं. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा वरदहस्त लाभणे ही पवारांच्या आयुष्याला कलाटणी देणारी घटना होती. यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले होते. त्यामुळे त्यांच्यासारखा राजकारण निपुण गुरु वयाच्या 20-22 लाभणं या एकाच गोष्टीने पवारांच्या उत्तुंग कारकिर्दीची पायाभरणी केली होती. यशवंतराव हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे लोकनेते होते. देवराष्ट्र हे छोटं खेडगाव. त्या खेडेगावात जन्मलेल्या यशवंतरावांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदापर्यंत झेप घेणे, पुढे संरक्षण मंत्रीपद ते उपपंतप्रधान पदापर्यंत मजल मारणं हे सारं मन थक्क करणार होतं. राजकारणात असूनही यशवंतराव साहित्य, संस्कृती, कला, क्रीडा या जीवनाला समृद्ध करणाऱ्या सगळ्या क्षेत्रात रुची घेणारे होते. फिलॉसॉफर किंग ही जी प्लुटोने राजकारणातील नेतृत्वाची संकल्पना मांडलेली होती, त्या संकल्पनेच्या जवळ जाणारं यशवंतराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व होतं. अशा चव्हाण साहेबांचे मानसपुत्र म्हणून शरद पवारांचा नेहमी उल्लेख होत असतो. पवारांनीही आपल्या गुरुच्या पावलावर पाऊल टाकत समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांशी जवळचे संबंध प्रस्थापित केले. 1991 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन शरद पवार संरक्षण मंत्रीपदाचा कार्यभार हाती घेण्यासाठी जेव्हा दिल्लीला गेले, तेव्हा खऱ्या अर्थाने इतिहासाची पुनरावृत्ती झाली होती. महाराष्ट्राच्या दुर्दैवाने त्या इतिहासाची पुनरावृत्ती आणखीन एका बाबतीत झाली, ती म्हणजे पंतप्रधान पदाने दिलेली हुलकावणी. ज्या प्रकारे यशवंतराव चव्हाण यांना सर्व सामर्थ्य असूनही इंदिरा गांधींसमोर पंतप्रधान पदाच्या स्पर्धेत माघार घ्यावी लागली होती, तेच पवारांचं झालं. मार्च 90 ते जुलै 91 दरम्यान मुख्यमंत्री पदाची 3री टर्म पूर्ण करत असतानाच पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. राजीवजींच्या आकस्मिक जाण्याने काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. ती भरून काढण्यासाठी शरद पवारांसह अर्जुन सिंग, नारायण दत्त तिवारींसारखे दिग्गज नेते तयारीला लागले होते. यशवंतराव चव्हाणांप्रमाणेच शरद पवारांचे देशभरातील बड्या नेत्यांशी सलोख्याचे संबंध असल्याने ते पंतप्रधान होतील असं वातावरण निर्माण झालं होतं. पण पवारांच्या जवळच्याच लोकांनी दगाफटका केल्यानं पवारांना संरक्षण मंत्री पदावर समाधान मानावं लागलं. कूटनीतीत तयार असणाऱ्या PV नरसिंहराव यांनी अवघ्या 2च वर्षात
मुंबईच्या दंगलीचं निमित्त करून पवारांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री बनवून पाठवलं. तेव्हापासून आजपर्यंत पवारांना राजकीय राजकारणात नेतृत्वाची संधी मिळाली नाही. पवार दिल्लीत संरक्षण मंत्री म्हणून जम बसवत असतानाच महाराष्ट्रात परत आल्यानं काँग्रेसच्या राजकारणात त्यांना स्वतःचा असा प्रभावशाली गट निर्माण करता आला नाही. त्यामुळेच असेल कदाचित, ना खाता ना वही, केसरी कहे वही सही असं बिनधास्तपणे सांगणारे, वर्षानुवर्ष काँग्रेसचा खजिना सांभाळणारे सीताराम केसरी यांच्या समोर काँग्रेस अध्यक्षपदाच्या लढतीतही पवारांना पराभव पत्करावा लागला होता. विशेष म्हणजे त्याच काळात पवारांनी आपण महाराष्ट्रात पुन्हा परत येणार नाही असं जाहीर केलं होतं. पण राष्ट्रीय स्तरापासून त्यांचं नेतृत्व कधी महाराष्ट्रीय तर कधी पश्चिम महाराष्ट्रीय स्तरापुरतं फिरत राहिलं, हे ना त्यांना कळलं ना त्यांच्या समर्थकांना. ते इमेजच आपली प्रामाणिकपणाची पाहिजे. म्हणून या आपला दिलीप पाडगावकर आहे ना, तो थोडा आम्हाला ज्युनियर, पण त्याच्या इंटेलेक्च्युअल याच्यामुळे, कपॅसिटीमुळे जगात हे केलं तो आमच्याबरोबर. तर आग्रा खातर त्यांनी एक प्लॅन बनवला होता, शरद पवारांना PM कसं करायचं. अरे बापरे, काय होता तो प्लॅन? तो प्लॅन असा होता की तुम्ही डिफेन्स मिनिस्टर, पाडगावकर त्यावेळेस टाइम्स मध्ये होते का संपादक तेव्हा? तर यांनी आग्रह धरला की तू कर म्हणून प्लॅन. तर तो म्हणला माझे सगळे वार्ताहर पहिले मी माहिती मागवतो. माहितीच असं ठरलं की शरद पवारांना काँग्रेसमधले सगळे युनिट्स ओळखत नाहीत. ओके. तर म्हणून मग तू सगळ्या काँग्रेसवाल्यांकडे जायला पाहिजे बाबा, असा प्लॅन. तर त्याच्यामध्ये डिफेन्स मिनिस्टरनी व्हिजिट देणं हे PM ला आवडतं, पण युद्धाचं कधी म्हणायचं नाही. पण त्यांना कष्ट करणारा कुठल्याही PM ला, कारण युद्धाचा निर्णय PMचा असतो. बरोबर. डिफेन्सवाल्यांनी बोलायचं, पण म्हणजे तू प्रिय होशील आणि काय चालू काम करतोय. तर तिथं जायचं आणि PAनी कळवायचं काँग्रेस हाऊसला साहेबांचा रिकामा वेळ. तर काँग्रेसमध्ये एक कल्चर आहे की साहेब आज इथं आहेत, दुसऱ्या कामाला आलेत, पण सर्किट हाऊस राखीव वेळ त्याच्यात, राखीव वेळ. तर त्या वेळेला ते पुष्पगुच्छ देऊन जातात. तेव्हा जवळ बसतात, हे हसतात कसे, बोलतात कसे, फिजिकल कसं, सगळं तिथे जवळीक तयार. तर असं फक्त फिर कोणाच्या डोळ्यावर येणार नाही, 1 वर्षात करायचं पुढे. हो म्हणले करतो. आणि नंतर 1 वर्षाने सांगितलं तुम्ही माझ्याकडे ह्या विषय परत नाही काढायचा, कारण माझ्या वार्ताहरांनी मला सगळी माहिती दिली, तुम्ही 72 वेळा पुणे जिल्ह्यात गेला, तर तुम्हाला इंटरेस्ट नाही आहे PM मध्ये, यू आर नॉट इंटरेस्टेड इन. महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या नेत्यापैकी एक सगळ्याला एकोपा करण्याचे त्यांच्या ठायी पद्धत आहे, ही त्यांचं श्रेष्ठत्वाचं एक महत्त्वाचं कारण मला वाटतं. अफाट लोकसंग्रह आणि समाजाच्या सर्व स्तरात घडणाऱ्या घडामोडींची अचूक माहिती ही शरदरावांची बलस्थानं, पण त्याच्या जोडीला लाभलेली विलक्षण स्मरणशक्ती आणि माणसं ओळखण्याची कला, यामुळे पवारांची कारकीर्द कायम चर्चेत राहिली. बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतीनं गिळून येणारा असा हा पठ्या आपल्या या राजकारणामध्ये. महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाशी पवारांचं नाव निगडीत आहे. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पवारांमध्ये एक विलक्षण हातोटी आहे. अफाट लोकसंग्रह, समाजातील सगळ्या घडामोडींची पवारांना असणारी माहिती, सर्व पक्षात असलेला पवारांचा संपर्क, पण पवारांची राजकीय प्रतिमा संभ्रमात टाकणारी. आंबा पाडाला आला असं पवार म्हणतात तेव्हा सरकार हादरतात. पवारांच्या मनात काय आहे हे त्यांच्या घरच्यांनाही सांगता येणं कठीण. पवारांविषयी हे अशा पद्धतीचं अविश्वासाचं जे वातावरण आहे ते मात्र त्यांचा कधीच पिच्छा सोडताना दिसत नाही. जेव्हा गोपीनाथ मुंडेंनी पवारांवर अनेक आरोप केलेले होते, भूखंडाचं श्रीखंड, दाऊद इब्राहिमशी संबंध आणि असे अनेक आरोप, अशा पद्धतीने अनेक कथा, दंतकथा, वदंता, या सगळ्या गोष्टींचाही पवार सामना करत गेले. घडामोड कोणतीही असो,
राजकीय असो की सामाजिक असो, त्यात पवारांचा हात होता असं बोलण्याची प्रथा परंपरा महाराष्ट्रात उगाचच निर्माण झाली नसावी. महाराष्ट्राच्या राजकारणात अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपदी बसणारे शरद पवार हे नाव महाराष्ट्राच्या आधुनिक इतिहासाशी निगडीत असणार आहे. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन फक्त 7 वर्ष झाली असताना शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले होते. शरद पवारामध्ये एक महत्त्वाचा कुठला गुण असेल ते त्यांना सगळं व्यक्ती जे असतील त्यांना हाताळण्याची, त्यांना बोलण्याची, त्यांना विश्वासात घेण्याची त्यांची पद्धत. महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्या नेत्यापैकी एक सगळ्याला एकोपा करण्याचे त्यांच्या ठायी जी पद्धत आहे ही त्यांचं श्रेष्ठत्वाचं एक महत्त्वाचं कारण मला वाटतं. अफाट लोकसंग्रह आणि समाजाच्या सर्व स्तरात घडणाऱ्या घडामोडींची अचूक माहिती ही शरदरावांची बलस्थानं. पण त्याच्या जोडीला लाभलेली विलक्षण स्मरणशक्ती आणि माणसं ओळखण्याची कला यामुळे पवारांची कारकीर्द कायम चर्चेत राहिली. बारामती, भानामती, केगामती सगळ्या मतीनं गिळून येणारा असा हा पठ्ठ्या आपल्या या राजकारणामध्ये अजरामर झाला. स्वतःच्या पक्षातील नेते किंवा विरोधी पक्षातील दिग्गज, वेगवेगळ्या सामाजिक संघटना असो किंवा बडे संपादक, सगळीकडे पवारांचा व्यक्तिगत स्नेह. जाहीर सभातून भलेही एकमेकांवर टीका करतील पण प्रत्यक्षात आपलं नातं जपतील असे हे पवार. पण दुर्दैवाने त्यांची राजकारणातील प्रतिमा मात्र भल्या भल्यांना संभ्रमात पाडणारी आहे. पवार जे बोलतात त्याचे पडसाद काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी उमटताना दिसतात. तर कधी कार्यकर्त्यांना कामाला लागा असे सांकेतिक शब्दात सांगून पावशा पक्षाप्रमाणे निवडणुकांचा हंगाम जवळ आला याची जाणीव करून देतात. म्हणूनच पवारांच्या चाहत्यांना, विरोधकांना आणि हो अगदी घरच्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चालू आहे याचा मात्र थांगपत्ता लागत नाही. इतक्या वर्षांमध्ये 50 वर्षाचा प्रवास आहे. 1 ऑगस्ट 67 लग्न आहे. तर इतक्या वर्षात पवार साहेबांच्या चेहऱ्याकडे बघून त्यांच्या मनात काय चाललंय ते तुम्हाला तरी कळलंय का? उत्तर नाही. नाही. जुलै 1978 मध्ये वसंतदादा पाटील यांचं यस काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस आघाडीचं सरकार पाडून तरुण शरद पवार पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते. त्यावेळी त्यांच्या त्या कृतीला अविश्वासाचं दूषण चिकटलं आणि पवारांच्या कार्यपद्धतीविषयी जे संशयाचं वातावरण निर्माण झालं त्या प्रतिमेनं पवारांचा अद्याप पिछा सोडलेला नाही. वसंतदादांना जवळून ओळखणारे अनेक लोक सांगतात की शरदनं माझ्या पाठीत खंजीर खुपसला असं दादा कधीच बोललेले नव्हते. खरं खोटं इतिहासच जाणे. पण त्या खंजीराने मात्र पवारांचा पुरता पिच्छा पुरवला. अगदी प्रत्येक निवडणुकीत त्याची चर्चा होते. 1999च्या विधानसभा निवडणुकीत तर शिवसेनेने त्याचा जाहिरातीत उल्लेख केला होता. जेव्हा पुलाकडून पाणी ओसरून गेलं त्यावेळी नंतरच्या काळात सर्व कटुता विसरून वसंतदादांनीच आपल्याकडे राज्याचं नेतृत्व सोपवलं होतं अशी आठवण खुद्द पवारांनीच एका भाषणात सांगत आपल्यावरील या टीकेला उत्तर दिलं होतं. राजस्थानला दादा गव्हर्नर होते आणि गव्हर्नर असतानाच त्याने आम्हाला काही लोकांना तिथं बोलवलं. मी होतो, शिवाजीराव देशमुख होते, शिवाजीराव गिरीधर पाटील होते, शिवाजीराव निलंगेकर होते, रामराव अधिक होते आणि आम्हाला सगळ्यांना बोलून तिथं चर्चा केली की उद्या सगळं महाराष्ट्राची घडी कशी वाचायची. आणि त्या सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलं की आता इथून पुढे ही जबाबदारी नेतृत्वाची शरद घेतली पाहिजे.
काही लोकांनी सांगितलं की असं असं झालं तर तुमच्याबद्दल नाराजी होती, त्या दिवशी काही गोष्टी सोडून द्या, राज्य चालवायचे, पुढे न्यायचे, आणि ती भूमिका त्यांनी घेतली. त्याच्यामुळेच मला 1986 का 87 साली पुन्हा एकदा राज्याचं प्रमुख पद हे मिळण्याच्या संबंधीची परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळेला दादांचं सरकार आम्ही घालून होतो ही मनात ठेवली नाही. शरद पवार यांच्या कार्यपद्धतीविषयी अनेक आक्षेप घेतले जातात. त्यातला सगळ्यात मोठा आक्षेप असा आहे की त्यांनी क्रिकेट संघटनेच्या राजकारणात स्वतःला जितकं गुंतवून घेतलं तेवढं जर त्यांनी शेतकरी प्रश्नांविषयी स्वतःला इन्व्हॉल्व केलं असतं तर कदाचित महाराष्ट्रातील आणि राष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण निश्चितच कमी झालं असतं. तसं म्हणायला गेल्यास वाद आणि वादंग हे पवारांच्या वादळी कारकिर्दीसाठी नवीन नाही. 90च्या दशकात जेव्हा त्यांना राष्ट्रीय पातळीवर अपयश येत होतं तेव्हा महाराष्ट्रात स्वपक्षातील नेत्यांसोबत गोपीनाथराव मुंडे यांच्यासारख्या रांगड्या नेत्याने पवारांना जेरीस आणायला सुरुवात केली होती. मुंडे यांनी बेधडकपणे पवारांचे प्रतिमा हनन करण्याचा धडाका लावला होता. विधानसभेत विरोधी पक्षनेते असणारे गोपीनाथ मुंडे यांचे पवारांविरोधातील आरोप सत्र महाराष्ट्र हादरवणारं होतं. आधीच संशयाच्या धुक्यात असणाऱ्या पवारांच्या प्रतिमेला त्यामुळे तडे गेले. राजकारणाचे गुन्हेगारीकरण, भूखंडाचे श्रीखंड, दाऊदशी संबंध अशा एकाहून एक वादग्रस्त आरोपांचा सामना करूनही पवार शांत राहिले. एकीकडे मुंडे तर दुसरीकडे गोरा खैरनार, अण्णा हजारे यांनी या आरोप सत्राला अधिक जोर दिली होती. पण या सगळ्या काळात पवारांनी कुठेच आपला तोल जाऊ दिला नाही. विशेष म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीचं सरकार सत्तेवर आलं त्यावेळी पहिल्या 6 महिन्यांसाठी शरद पवार विधान परिषदेत विरोधी पक्ष नेते म्हणून बसत होते. त्या काळात मुंडे विरुद्ध पवार अशी जुगलबंदी रंगेल असं सगळ्यांना वाटत होतं. पण पवारांच्या संयमाचा बांध कधीच तुटला नाही. उपमुख्यमंत्री बनलेल्या मुंडेंशी ते कधी ऊस तोडणी कामगारांच्या संपाविषयी तर कधी सीमावासियांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी सहजपणे भेटायला जात आपला संवाद कायम ठेवत. पवारांच्या मनाचा हा मोठेपणा, त्यांच्या स्वभावाचा हा वेगळा पैलू महाराष्ट्राने कधीच समजून घेतला नाही. त्यामुळे असेल कदाचित आपल्यावरील आरोपांचं आपणच निराकरण करायचं असतं, अन्यथा लोकांमधील संभ्रम वाढत जातो ही बाब पवार जसे विसरले तसंच महाराष्ट्रातील जनताही त्यांच्या स्वभावाचे वेगळे पैलू एकदा नव्हे अनेकदा विसरताना दिसले. त्यामुळे असेल कदाचित पवारांविषयीचे अनेक समज गैरसमज मोठ्या प्रमाणात चर्चेत राहिले. देशातील सगळ्यात श्रीमंत राजकारणी म्हणजे शरद पवार. राज्यात वा देशात होणाऱ्या प्रत्येक राजकीय किंवा अन्य घडामोडीत पवारांचा हात असतो असे एकाहून एक अनेक गैरसमज, कथा, दंतकथा, अफवा, वदंता शरद पवार या नावाभोवती मोठ्या आस्थेने आणि आत्मीयतेने घुटमळताना दिसतात. त्यामुळे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं जेवढं नुकसान झालं त्यापेक्षा कितीतरी पट अधिक नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. जनसंपर्क आणि लोकसंग्रह हे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं विलक्षण वैशिष्ट्य. आपल्या आयुष्यात शरदरावांनी जोडलेली माणसं पाहिली तर थक्क व्हायला होतं. सामाजिक क्षेत्रात असं एकही क्षेत्र नाही जिथे पवारांनी आपली माणसं जोडली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते भटके विमुक्तांची चळवळ उभारणाऱ्या लक्ष्मण मानेंपर्यंत, शिवाजी गणेशन यांच्यापासून ते लावणी सम्राज्ञी सुलोचनाबाईंपर्यंत, रतन टाटांपासून तर बारामतीत दुग्ध व्यवसायात
काम करणाऱ्या तरुणापर्यंत, जगविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांपासून ते पुण्यात स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण संशोधकापर्यंत अशा सगळ्याच लोकांमध्ये पवार सारखेच रमतात. तर राजकारणातही त्यांच्या एवढा संपर्क असणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले. मध्ये त्या त्या काळातील कवी किंवा लेखकांच्या नावानं त्यांची कारकीर्द युग म्हणून ओळखली जाते. भारतेंदू हरिश्चंद्र यांच्या नावाने भरतेंदू युग मानलं जातं. गजानन माधव मुक्तिबोध या मराठमोळ्या कवीच्या नावानं मुक्तिबोध युग मानलं जातं. त्याच धर्तीवर आपल्याकडे 1988 ते 1995 हा कालखंड पवार युग मानता येईल. त्या कालखंडात मन लावून काम करणारे शरद पवार आणि त्यानंतरचे शरद पवार पूर्णपणे वेगळे आहेत. पवार युगाच्या काळात शरद पवारांनी महाराष्ट्राचं राजकारण आणि समाजकारण बदलत जाईल अशा पद्धतीचे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. स्थानिक स्वराज्य संस्थांना पुरेसे अधिकार देत असतानाच महिलांना त्यांनी 33% आरक्षण दिलं. संपत्तीमध्ये स्त्रियांचा पुरुषांएवढाच अधिकार असला पाहिजे असा महत्त्वपूर्ण निर्णय पवारांनी घेतला. मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देऊन एक मोठं आंदोलन त्यांनी शांत केलं. राज्याला संपन्न करणारी फळबाग विकास योजना शरद पवारांचीच. पोलिसांची हाफ पॅन्ट फुल पवारांनीच केली. मुंबईची दंगल असेल, बॉम्बस्फोट मालिका असतील किंवा लातूर किल्लारीच्या परिसरातील भूकंपासारख्या दुर्दैवी घटना, या काळात पवारांनी केलेलं काम आजही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे. आपल्याकडं पवारांच्या राजकीय संबंधांची किंवा उद्योग समूहाशी असलेल्या जवळकीविषयी चर्चा फार केली जाते, पण राजकारणात दिसणाऱ्या अंधश्रद्धेला पवारांनी कधी खतपाणी घातलं नाही हे लोक सोयीस्करपणे विसरतात. त्यांच्याकडे बुवा बाबा गंडेदोरे याला अजिबात तारा नाही. आहे ती कॅन्सर सारख्या दुर्धर आजारावर मात करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती. आयुष्यभर कार्यमग्न राहण्याचं व्रत हाती घेतलेले पवार कॅन्सरवर मात करून वयाच्या 80व्या वर्षाच्या उंबरठ्यावर तरुणाप्रमाणे काम करताना दिसतात. अखंड वाचन आणि सामाजिक प्रश्नाविषयीची तळमळ यामुळे पवार सतत कार्यमग्न दिसतात. नव्या पिढीला यातून बरंच काही शिकण्यासारखं आहे. जनसंपर्क आणि लोकसंग्रह हे पवारांच्या राजकीय कारकिर्दीचं विलक्षण वैशिष्ट्य. आपल्या आयुष्यात शरदरावांनी जोडलेली माणसं पाहिली तर थक्क व्हायला होतं. सामाजिक क्षेत्रात असं एकही क्षेत्र नाही जिथे पवारांनी आपली माणसं जोडली नाही. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्यापासून ते भटके विमुक्तांची चळवळ उभारणाऱ्या लक्ष्मण मानेंपर्यंत, शिवाजी गणेशन यांच्यापासून ते लावणी सम्राज्ञी सुलोचना पाईंपर्यंत, रतन टाटांपासून तर बारामतीत दुग्ध व्यवसायात काम करणाऱ्या तरुणापर्यंत, जगविख्यात शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकरांपासून ते पुण्यात स्टार्टअप सुरू करणाऱ्या तरुण संशोधकापर्यंत अशा सगळ्याच लोकांमध्ये पवार सारखेच रमतात. तर राजकारणातही त्यांच्या एवढा संपर्क असणारा दुसरा नेता नाही. त्यामुळे त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी पहिल्यांदा एका व्यासपीठावर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, पंजाबचे प्रकाश सिंग बादल, तामिळनाडूचे करुणानिधी, जम्मू आणि काश्मीरचे फारुख अब्दुल्ला, मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद, नितीश कुमार, नवीन पटनायक, सीताराम येचुरी अशा सगळ्याच परस्पर विरोधी विचारसरणीच्या नेत्यांशी पवारांचा असलेला हा जिव्हाळा कायम चर्चेचा विषय असतो. दिवंगत नेत्या जयललिता, ज्येष्ठ नेते बिजू पटनायक, ज्योती बसू, चिमणभाई पटेल यांनीही अनेकदा संकट काळात पवारांची मदत घेतलेली होती. त्यामुळेच पवार हे पक्षाच्या चौकटीत न अडकणारे नेते ठरतात. मैं व्यक्तिगत रूप से शरद राव का अत्यंत आदर करने वाले व्यक्तियों में से रहा हूं. मैं गुजरात का मुख्यमंत्री था. वो हमेशा मुझे उंगली पकड़ करके चलाने में मेरी काफी मदद करते रहे हैं और ये बात सार्वजनिक रूप से स्वीकारने में मैं गर्व अनुभव करता हूं. श्री एकाएकी चौकडूनी आघात पडले,
तुफानाने तारू अवचित समुद्रात फुटले. करीचे दुर्दैवी जरी तुटले शस्त्र समरी. निराशा शुराच्या कधीही हृदया स्पर्श न करी. कधी काळी मागे अपयश न घेऊन फिरला. मराठ्यांचा भाला जरी न नयना आज दिसला. कृती तत्पूर्वीच्या परिसुनी सुधी पाय उचली. निराशा शुराच्या हृदया कधीही स्पर्श न करी. रणी नेणोनिया सहज